कशी आहे बघा, है की नाही, अशी रचना आहे दाट. आणि ही आहे पालवी. पालवी कशी बघा, आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे सुंदर आहे का, सुंदर हिरवट आहे का, हिरवट रंग. आणि पोपटी नाजूक आहे का, छान आहे की नाही. म्हणजे ह्याला म्हणायचं हे विशेषण आहेत. हे काय आहेत, ह्या पालवीची विशेषण आहे. आता हे झाड बघा कसं उंच गेलंय, है की नाही. तसं लेखिकेचं झाड पण उंच गेलं होतं. आणि नाजूक पानांची हिरवीदार नक्षी दिसते का रे, नक्षी जाळीदार दिसते का, जाळीदार नक्षी दिसते. हां, आणि काही फांद्यांना, आता हे आपलं झाड थोडंसं अजून फुलायचं आहे, पण लेखिकेच्या झाडांना काही फांद्यांना मोहर फुलला होता. आणि पांढऱ्या रंगाचे म्हणजे फुलांचे, पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस माहिती आहे ना, घोसच्या घोस म्हणजे घोस कसे भरपूर फुलाशी लोंबत होती. आणि हिरव्यागार झाडाला काय होतं, तो फुलोरा असं हिरवगार पूर्ण. आणि तो पांढऱ्या फुलांचा फुलोरा काय होता, उठून दिसत होता. अशी फुलं काय होती, लावून दिसली होती, अशी लावल्यासारखी दिसत होती, है की नाही. आणि लेखिका म्हणते काय, आमचा शेवगा खूप छान बहरला होता. आणि येणारी जाणारी, आता तुम्ही सुद्धा बघणार का, तुम्ही सुद्धा बघणार का या झाडाकडे जाता येता. आता मी तुम्हाला शिकवले, आता तुम्ही काय करायचं, येता जाता हे झाड बघायचं, त्यात काय बदल होतोय काय नाही तर बघायचं. तर शेवगा कधी भांडणं लावत नाही, काय शेवगा कधी भांडणं लावत नाही. असा हा शेवगा आपण पुढं शिकणार आहे. शेवग्याची वैशिष्ट्य, त्याची गुणविशेष पण आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत.